नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या ए स्क्वेअर मॅथमॅटिक्स या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आज आपण कोणता टॉपिक वगैरे कव्हर करणार आहोत का, किंवा एखादा चॅप्टर घेतला किंवा त्याचे नोट्स दिले तुम्हाला किंवा एखादा टॉपिक छोटासा शिकवला, असं काही सायन्स बद्दल करणार आहोत का? तर नाही। आजचा टॉपिक तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे? तुमचे पर्सेंटेज वाढवण्यासाठी। ज्यांना 70% आहेत ते 90 पर्यंत कसे जातील, ज्यांना 80 ते 85% आहेत ते 95 प्लस कसे जातील, ह्याचा आपण आजचा व्हिडिओ स्ट्रॅटेजी हा लेक्चर आहे, किंवा अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी करायची, उरलेल्या 70 दिवसात तुम्ही कसे पर्सेंटेज वाढवायचे, 10 ते 15% कसे वाढवायचे, ह्याच्यासाठी आजचा व्हिडिओ लेक्चर आपण घेतलेला आहे। भरपूर मुलांची रिक्वायरमेंट होती की सर पर्सेंटेज कसे वाढवायचे, कशा प्रकारे अभ्यास करू, स्ट्रॅटेजी कशी करू, त्यासाठीच हा व्हिडिओ लेक्चर आहे। बघा, टॉपिक आहे उरलेले 70 दिवस आणि 90% प्लस जाण्याची तुमची खात्रीशीर स्ट्रॅटेजी आपण सांगणार आहोत। त्यामध्ये कोणकोणते सब पॉइंट आहेत? पहिला पॉइंट आहे तोंडी आणि आंतरिक गुणांचे स्पष्टीकरण। जे अजूनपर्यंत झोपलेले असतील, ज्यांना माहितच नाही की एक्झाम किती गुणांची आहे, कोणता पेपर किती गुणांचा आहे, त्यासाठी एकदम छोटासा टॉपिक आपण ऍड ऑन घेतलेला आहे। त्यानंतर टाइम टेबल, जे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की 20 तारीख पासून परीक्षा आहे, 20 फेब्रुवारी पासून, आणि लास्ट पेपर आपला 18 मार्चला आहे। प्रत्येकाला माहिती आहे। कोणाला हे माहिती असतं फक्त पहिला आणि शेवटचा पेपर, मध्ये पेपर काय आहे, पेपरमध्ये दोन सब्जेक्ट मध्ये गॅप किती आहे, आपल्याला किती वेळ भेटणार आहे, त्याची स्ट्रॅटेजी कशी केली पाहिजे, ह्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर आहे। त्यानंतर काही महत्त्वाच्या टिपा कशासाठी, 90% प्लस जाण्यासाठी। त्यानंतरचा आहे आमचा फायदा तुम्हाला काय, म्हणजेच आपला ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, तुमचे पर्सेंटेज कसे वाढणार आहेत, त्यासाठीचा एक पॉइंट घेतलेला आहे। त्यानंतर यशासाठी 5 सुवर्ण नियम, जे बोर्डात येतात, जे आता सध्या 90 स्कोर करतात त्यांना चांगल्या बोर्डात द्यायचा आहे, 98, 99, बेस्ट ऑफ 5 मध्ये 100% आपण जायचं आहे। त्यासाठी कोणते सुवर्ण नियम त्यांनी आतापासून लागू केले पाहिजे स्वतःच्या अभ्यासात, त्याच्यासाठी एक पॉइंट आपण ऍड ऑन घेतलेला आहे। तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित बसून बघितलं, कॉन्सन्ट्रेटेड करून आणि स्ट्रॅटेजी फॉलो केली, तर 101% तुम्हाला 90% पेक्षा कमी मार्क्स येणारच नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। कोणी व्हिडिओ लेक्चर स्किप करू नका, फक्त 70 दिवस तुम्हाला ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे। प्रत्येकाला माहिती आहे 10वीचं वर्ष हे पहिली स्टेप असते आपल्या करिअरची, बरोबर। त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या, कोण सायन्स घेतं, कॉमर्स घेतं, आर्ट्स घेतं, कोणी पॉलिटेक्निक मध्ये जातं, ह्यासारख्या गोष्टींसाठी 10वीचं वर्ष हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं। त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज कॉम्पिटिशन, प्रत्येकाला माहिती आहे बेस्ट ऑफ 5 मध्ये किती पर्सेंटेज वाढली, 0.1 0.5% नुसार तुमचं रँक खाली येऊ शकते। सुरुवात करूया पहिल्या पॉइंट पासून, तोंडी आणि आंतरिक गुणांचे स्पष्टीकरण। 4 भाषा प्रत्येकाला माहिती आहेत, मराठी झाली, मराठीचा पेपर, हिंदीचा पेपर, इंग्रजीचा पेपर। ज्यांना हिंदी आहे त्यांना संस्कृत नसतं, ज्यांना संस्कृत आहे त्यांना हिंदी नसतं, हे ऑप्शनल झाले। कोणाकोणाला असं असतं 50% संस्कृत 50% हिंदी, म्हणजे त्याला आपण कॉम्पोजिट म्हणतो। त्याचा आपण अभ्यास कसा करायचा बघा। सगळ्यात पहिला लिखित परीक्षा, हे जे भाषाचे पेपर आहेत त्यांची लिखित परीक्षा किती गुणांची असते? तुम्ही 6माही परीक्षा म्हणजे मिड टर्म दिली आहे, 80 मार्क्स म्हणजे 80 गुणांची लिखित स्वरूपात असते, आणि 20 मार्क्स तुम्हाला तुमच्या तोंडी परीक्षेतनं दिले जातात। तोंडी परीक्षा म्हणजे काय, वाचन लेखन असेल किंवा तुमचा गृहपाठाच्या नोटबुक असतील, त्यामध्ये तुम्हाला 20 मार्क्स दिले जातात। टोटल किती झाले बघा, 80 लिखी प्लस 20 तोंडी, बरोबर किती 100 मार्क्सची तुमची पूर्णपणे हे 4 सब्जेक्ट झाले, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत। त्यानंतर गणित मध्ये आपल्याला 2 पार्ट पाहायला भेटतात, अल्जेब्रा आणि जॉमेट्री। अल्जेब्राचा पेपर किती मार्क्सचा असतो? तुम्ही आता मिड टर्म दिली आहे, अल्जेब्रा मार्क्स असतो किती 40 मार्क्सचा लिखित स्वरूपात रायटिंगला। जॉमेट्री किती असतो 40 मार्क्सचा लिखित स्वरूपात रिटर्न मध्ये, आणि जे तुम्ही नोटबुक होमवर्कचे देतात त्याला तुम्हाला 10 मार्क्स असतात, 10 जॉमेट्रीला 10 अल्जेब्राला, म्हणजे टोटल किती झाले 100 मार्क्सचा तुमचा मॅथ्सचा पेपर झाला, बरोबर। 100 मार्क्स झाले, तुम्हाला समजलं लिखित किती स्वरूपात असतात आणि तोंडी किती स्वरूपात असतात होमवर्कच्या वयाला। त्यानंतरचा पॉइंट आहे विज्ञान।
भाग 1 आणि भाग 2 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 सेमी इंग्लिश साठी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 बरोबर. आता सायन्स पार्ट 1 किती मार्क्सचा, रिटर्न मध्ये 40 मार्क्स आणि सायन्स 2 पार्ट रिटर्न मध्ये 40 मार्क्स आणि जे तोंडी असतात, प्रकल्प असतील, प्रयोगशाळा, जर्नल्स असतील त्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स स्कूलकडून दिले जातात. म्हणजे टोटल किती झाले 80 प्लस 20 म्हणजेच 100 मार्क्स तुमचे सायन्स या सब्जेक्टचे झाले. क्लिअर आहे, समजलंय तुम्हाला. राहिला कोणता भाग, समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये पहिला पेपर आहे इतिहासचा. इतिहास आणि राजनीती आपण त्याला म्हणतो, इतिहास प्लस राजनीती. तो आहे 40 मार्क्सचा बरोबर. आणि जो समाजशास्त्राचा सेकंड पार्ट आहे, जो लास्ट पेपर आहे आपला 18 मार्चला, तो कोणता आहे जॉग्राफीचा. म्हणजे हे 40 प्लस 10 आणि जर तिकडे आपण बघितलं 40 प्लस 10 म्हणजेच काय, हा झाला जॉग्राफी, हा आपण इतिहास आणि राजनीती म्हणू शकतो. दोघांचे मिळून किती झाले 100 मार्क्स. ओके, समजलंय तुम्हाला, क्लिअर आहेत. 100 मार्क्स तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहेत, लेखी किती आणि तोंडी किती, हे तुम्हाला इकडे आपण क्लिअर करून दिलेलं आहे. त्यानंतरचा पार्ट आहे महत्वाचा, म्हणजे तुमचं टाइम टेबल. टाइम टेबल कशा स्वरूपात आहे बघा. टाइम टेबल एसएससी 10th महाराष्ट्र स्टेट बोर्ड 2026. ह्यामध्ये पहिला आहे दिनांक 20 फेब्रुवारी 2026 11 ते 2. कोणता पेपर आहे, प्रत्येकाच्या तोंडपाठ असणार आहे. मराठीचा पेपर, प्रथम भाषा. लिखित गुण किती आहेत त्याला 80 आणि तोंडी किती आहे 20. हे आपण बघितलं, एकूण 100 गुणांचा पेपर. त्यानंतर ज्यांना संस्कृत सब्जेक्ट आहे, संस्कृत कधी आहे 25 फेब्रुवारीला, म्हणजे साधारणतः कितीचा गॅप आहे 20 ते 25 मध्ये 21, 22, 23, 24 4 दिवसाचा गॅप आहे. 21 ते 24 4 दिवसाचा गॅप आणि 20 ची अर्धी रात्र, म्हणजे पेपर तुम्ही देऊन आला घरी की तो तुमचा अर्धा दिवस काउंट केला जातो. म्हणजे 4.5 दिवसाचा तुम्हाला संस्कृत साठी अभ्यास करायला वेळ भेटतो. त्यानंतर 25 फेब्रुवारीला ज्यांना हिंदी 50 आणि संस्कृत 50 आहे त्यांचा आहे 25 फेब्रुवारीला, त्याच दिवशी संध्याकाळी 3 ते 5 वेळ. टाइम लक्षात ठेवा, ऑड टाइम आहे 3 ते 5. संस्कृत कंपोजिट वाल्यांचा पेपर आहे. तो किती मार्काचा आहे 20 मार्काचा आणि तोंडीला किती आहे 10 मार्क्स. म्हणजे टोटल किती मार्क्सचा पेपर असणार आहे 50 मार्क्सचा पेपर असणार आहे बघा. आणि वेळ किती लक्षात ठेवा 3 ते 5 ही टायमिंग असणार आहे संस्कृतच्या कंपोजिटची. त्यानंतर 27 फेब्रुवारीला इंग्लिशचा पेपर आहे, तो सगळ्यांना कॉमन असतो 11 ते 2. 27 फेब्रुवारी इंग्लिश पेपर 80 मार्क्सचा आहे आणि तोंडी 20 मार्क्सचा आहे. त्यानंतर 4 मार्चला डायरेक्ट सगळ्यांसाठी नाही, ज्यांच्यासाठी हिंदी आहे भाषा, तो हिंदीचा पेपर आहे 4 मार्च 2026 ला. तोंडी आहे 20 मार्क्स, लेखी आहे 80 मार्क्स, टोटल 10 मार्क्सचा. त्यानंतर आपण जर बघितलं सगळ्यात इम्पॉर्टंट 4 मार्चला, त्याच दिवशी ज्या दिवशी हिंदीचा रेग्युलर पेपर आहे, संध्याकाळी 4 मार्चला त्याच दिवशी त्याच वेळी टायमिंग बघा 11 ते 1. इकडे कसा होता 3 ते 5 होता, इकडे किती आहे हिंदीचा 11 ते 1. त्याच टाइमला आहे हिंदी कंपोजिटचा 40 मार्क्सचा लिखित आणि 20 मार्क्सचा 10 मार्क्सचा तोंडी 50 मार्क्स. आणि इथून आपले मेन सब्जेक्ट स्टार्ट होतात, म्हणजे जे मुलांना कठीण होतात ते सब्जेक्ट सायन्स अँड मॅथमॅटिक्स. बघा 4 मार्च नंतर डायरेक्टली तुम्हाला एका दिवसाच्या गॅप नंतर 5 तारीख आणि डायरेक्ट 6 तारीख तुमचा मॅथ्स 1 म्हणजेच अल्जेब्राचा पेपर आहे. किती दिवस गॅप आहे, फक्त 1 दिवस गॅप आहे. सिलेबस प्रत्येकाला माहिती आहे किती मोठा आहे. एका दिवसात तुमचा सिलेबस होणार का, सिलेबस तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, पण तुमची रिव्हिजन होणार का एका दिवसात, प्रत्येक सम तुम्ही बघू शकता का, त्यासाठी आपल्याला कोणता टॉपिक कधी करायचा आहे, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे रिव्हिजनला, ते आपल्याला ह्या टाइम टेबल बंद समजतं. बघा साधारणतः जर तुम्ही बघितलं, जर ज्याचा मराठी पेपर आहे आणि डायरेक्ट इंग्रजी पेपर आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 20 ते 27 6 दिवसाचा गॅप भेटतो. तुम्ही जर लॉजिकली विचार केला 6 दिवस तुम्हाला इंग्लिशला खूप होतात असे वाटत नाहीत का, की मी 6 दिवस फक्त इंग्लिशच करणार आहे. तर नाही, 6 दिवसातले 2 दिवस तुम्ही इंग्लिश करायचे आहे आणि जे 4 दिवस आहेत ते तुम्ही इतर भाषांसाठी द्यायचे आहेत किंवा इतर पेपरसाठी द्यायचे आहेत जे तुम्हाला कठीण होत आहेत. कोणाला सायन्स 1 कठीण होत असेल, कोणाला मॅथ्स 1 कठीण होत असेल, कोणाला मॅथ्स 2 कठीण होत असेल किंवा सायन्स 2 कठीण होत असेल, त्यांनी ते 4 दिवस आहेत ते ह्या विषयांसाठी
त्यांचा सदुपयोग करायचा आहे. नाहीतर 7 दिवस मला सुट्टी आहे आणि मी इंग्लिशच करत बसतो, तसं कोणीही करायचं नाही. इंग्लिश सोपा सब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही त्याला 2 दिवस रिव्हिजन देणं खूप पुरेसं आहे. त्यानंतर डायरेक्ट 6 नंतर 9 मार्चला तुम्हाला गणितचा भाग 2 पेपर आहे. जॉमेट्री गणित भाग 2 पेपर मध्ये बघा 6ची रात्र 7, 8 म्हणजे तुम्हाला 2.5 दिवस भेटतात गणित भाग 2 साठी, जॉमेट्रीसाठी. म्हणजेच 2.5 दिवसात तुम्हाला पूर्णपणे तुमचा जॉमेट्रीचा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्यानंतर 11 मार्चला तुमचा डायरेक्ट 1 दिवसाच्या गॅप नंतर कोणता पेपर आहे? विज्ञान भाग 1. त्यामध्ये 10 चॅप्टर आहेत. एका दिवसात तुमचे 10 चॅप्टर वाचून होतील का? किंवा तुमची रिव्हिजन होऊ शकते का? तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात का मी एकाच दिवशी सगळे 10 चॅप्टर पाठ करते किंवा गाईड घेऊन बसतो आणि पाठ करते? तर नाही, त्यासाठी स्ट्रॅटेजी दिलेली आहे, आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर पुन्हा एका दिवसाच्या गॅप नंतर विज्ञान भाग 2. एकदम हे जे मॅथ्स 1, मॅथ्स 2, विज्ञान 1 भाग, विज्ञान भाग 2 हे जे सब्जेक्ट आहेत ते डायरेक्ट स्कोरिंग विषय आहेत. ज्यांना बेस्ट ऑफ 5 मध्ये 100% पडतात ते ह्या जे 4 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घेत असतात. लेखीमध्ये 40 पैकी 40 घेतात आणि तोंडी लेखीमध्ये जे 20 पैकी 20 आहेत, 10 पैकी 10 आहेत ते कव्हर अप करत असतात. त्यानंतर 13 ते 16 मार्च 16 मार्चला तुमचा समाजशास्त्र पेपर 1, इतिहास आणि राजनीती आहे. म्हणजे 13, 14, 15 हे 2 दिवस आणि 13 ची रात्र म्हणजे साधारणतः 2.5 दिवस भेटतो. 2.5 दिवसामध्ये तुम्हाला समाजशास्त्र कव्हर अप करायचं आहे. कोणाला समाजशास्त्र कठीण होत असेल तर त्यांनी इकडचा काही दिवस समाजशास्त्र पेपरासाठी घेतले तरी काही हरकत नाही. त्यानंतर आहे 18 मार्च 2026 शेवटचा पेपर 1 दिवसाच्या गॅप नंतर भूगोलचा असेल. हा तुमचा 40 मार्क्सचा रिटर्न आहे आणि 10 मार्क्सचा नकाशा किंवा इंटरनल जे गृहपाठाच्या वह्या असतील ते स्कूलकडून तुम्हाला भेटून जातात. तुम्हाला टाइम टेबल समजलं. 20 तारीखला पेपर स्टार्ट होतात, 18 तारीखला पेपर संपतात. ज्यामध्ये भरपूर गॅप आहे. इंग्लिश सारख्या विषयात, संस्कृत सारख्या विषयात तिकडे तुम्ही त्या गॅपचा उपयोग हे जे मेन सब्जेक्ट आहेत 6 मार्च ते 13 मार्च यामध्ये करून घ्यायचा आहे. तो सिलेबस तुम्ही कव्हर अप करायचा आहे. त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे, महत्वाच्या टिप्स काय? एकाच दिवसात सांगितले सगळे विषय नको, रोटेशन मध्ये अभ्यास करा. काही मुलं काय करतात, टेबलवर सगळा गठ्ठाच्या गठ्ठा मांडतात. इकडे इतिहास, भूगोल, मॅथ्स 1, मॅथ्स 2 म्हणजे अल्जेब्रा, जॉमेट्रीच्या वह्या घेऊन बसलेत. अरे 70 दिवस राहिले, 20 दिवस राहिले एक्झामला, मी काय करू? इकडे मराठीचे निबंध घेतलेत, इंग्लिशचं लेटर रायटिंग घेतलंय, सायन्स 1, सायन्स 2 च्या नोट्स घेऊन बसलेत. म्हणजेच तुम्ही असं करता नाही. त्यासाठी स्ट्रॅटेजी पाहिजे. किंवा एकाच दिवशी तुम्ही 3-4 सब्जेक्ट घेता नाही. आतापासून स्ट्रॅटेजी केली तर एकाच दिवसात तुम्ही फक्त 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे. एक विषय कठीण, एक विषय सोपा. जर तुम्ही सायन्सचा कठीण टॉपिक घेत असाल तर संध्याकाळी तुम्ही जिओग्राफी सारखा विषय घेतला पाहिजे जो मुलांना समजतो. जर तुम्ही एखाद्या दिवशी मॅथ्स 2 चा टॉपिक घेतला, खूपच कठीण होतो, मग आपण काय करायचंय? सायन्स घ्यायचंय पण सायन्सचे फक्त डायग्राम बघायचे जे तुम्हाला इझी होतील, म्हणजे ते तुम्हाला फक्त मजा येईल ड्रॉइंग करण्यासाठी. असा सब्जेक्ट तुम्ही घ्यायचा आहे. एक कठीण, एक सोपा, एक कठीण, एक सोपा असं दिवसातून तुम्ही 2 सब्जेक्ट कव्हर अप करायचे आहे. त्यानंतर रोज पुनरावलोकन करायचं आहे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. तुम्हाला समजतं मी काय अभ्यास केलाय, कसं परीक्षेत लिहायचं आहे. तुम्ही काय करायचंय, जेव्हा झोपता तुम्ही झोपायच्या अगोदर 15 मिनिटं शांतपूर्ण आज मी काय केलं, आज मी शाळेत काय शिकले, गृहपाठाच्या वहीत काय दिलं, मी 3 तास रोज अभ्यास करते, त्या 3 तासात मी काय कव्हर अप केलं, काय काय शिकलं, हे तुम्ही कव्हर अप जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात करून घ्यायचे. म्हणजेच काय, रोज पुनरावलोकन करायचं म्हणजेच करायचं आहे. 1 तासासाठी टायमर लावला पाहिजे. म्हणजेच काय, तुम्ही आता अभ्यासला बसलाय, आई जेवायला बोलवते, आईने पाणी भरायला सांगितलं, कचरा काढायला सांगितलं, दादा बोलवतो, मामा आला, काका आला, असं काय करायचं नाही. एक तास बसलाय ना, सगळं बाजूला, फक्त 1 तासामध्ये तुम्ही फक्त अभ्यासच केला पाहिजे परीक्षेपर्यंत. परत 10 मिनिटं गॅप घ्या, पुन्हा 1 तास लावा. असं तुम्ही 3-4 तास अभ्यासाला बसलं पाहिजे. नाहीतर मी 5 मिनिटं बसते, 10 मिनिटं फिरून परत 5 मिनिटं बसते, त्या अभ्यासाचा काहीही उपयोग होणार नाही. फक्त तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वह्या कंप्लीट करणार आणि जेव्हा परीक्षेमध्ये येणार तेव्हा तुम्हाला सगळं ब्लँक होणार. मी काय केलं अभ्यास, एवढं मी 10 तास अभ्यास करत होती, मी 5 तास अभ्यास करत होती, अभ्यास गेला कुठे, हा प्रश्न आहे. म्हणजे 1 तास तुम्ही पूर्णपणे टायमर लावून अभ्यास केला पाहिजे, फक्त 1 तास. त्यानंतर आहे सूत्रे, आकृत्या, तारखा, यासाठी छोटीशी वही ठेवा, फाईल घाला छोटीशी. इतिहासच्या तारखा असतील इम्पॉर्टंट, ज्या इम्पॉर्टंट असतील, सायन्सची काही डेरिव्हेशन्स असतील, सायन्सच्या मेन डायग्राम्स असतील त्या तुम्ही काढा आणि
मॅथ्सची तुम्हाला जे सूत्र येत नाहीत, जे फॉर्म्युलाज येत नाही ते तुम्ही सेपरेट करा. असं तुम्ही अभ्यास केला तर तुमचे 100% येणार आहेत. म्हणजे जे आउट ऑफ सब्जेक्ट मध्ये मार्क्स पडतात सायन्स सारख्या विषयात, मॅथ्स सारख्या विषयात, तिकडे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. हाही झालं महत्वाच्या काही टिप्स. आता आमच्याकडनं तुम्हाला काय मदत होईल, आमचा तुम्हाला फायदा काय आहे हे आपण बघूया. बघा आमचा फायदा तुम्हाला काय. आता भरपूर साऱ्या मुलांना माहिती आहे ए स्क्वेअर मॅथमॅटिक्स हे आपले ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. आपण जसं प्ले स्टोअरवर गेम डाउनलोड करतो त्याचप्रमाणे आपलं ए स्क्वेअर मॅथमॅटिक्स हे आपण ऍप्लिकेशन मुलांना उपलब्ध करून दिलेलं आहे. सेमी इंग्लिशच्या मुलांना म्हणा, मराठीच्या विद्यार्थ्यांना म्हणा, आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. पूर्णपणे ह्यामध्ये फीचर्स काय आहेत, मुलांना ह्याचा फायदा काय, तर बघा रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. काय केलेले आहेत, रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ लेक्चर. कोणताही व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. काय सांगतो ऐका, कोणत्याही चॅप्टरचा व्हिडिओ तुम्ही कधीही कितीही वेळा पाहू शकता. म्हणजे साधारणतः आता पार्ट 1 चा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे पहिला, तो आता तुम्ही साधारणतः शेवटच्या टप्प्यात आहात. म्हणजे तुम्ही 8व्या 9व्या चॅप्टर मध्ये आहात, कार्बन कंपाऊंड्स मध्ये आहात. तुम्हाला ग्रॅव्हिटेशन काहीच समजत नाही, पिरियोडिक टेबल काहीच आठवत नाही. तुम्ही काय करणार, तुम्ही क्लासमध्ये जाणून विचारणार का सरांना. तुम्ही ऑफलाईन आता भरपूर 15,000 कोणी 20,000 शहरातल्या ठिकाणी 40-50,000 चे क्लास लावले. मुलं तुम्ही विचारणार का सर मला पहिल्या चॅप्टरचं येत नाही. सर काय करणार, आता वेळ गेली आहे, तुला एकट्यासाठी मी कसं शिकू. बरोबर, सर तुम्हाला सांगतील पण बाबा हा हे असं असं आहे, पण तुम्ही पूर्ण चॅप्टर सरांकडनं समजून घेऊ शकता का, तर नाही. त्याचा फायदा आपण तुम्ही इकडे करून दिला आहे. तुम्हाला कोणतीही अडचण कोणत्याही चॅप्टर मध्ये झाली, कोणत्याही पॉइंट मध्ये झाली, तर आपण तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ लेक्चर उपलब्ध करून दिले आहे. त्यानंतर बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, पेपर कसा लिहिला पाहिजे, त्याचं आपण तुम्हाला प्रिपरेशन करून दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या मनात भीती जी असते ती आपण पूर्णपणे घालवून दिलेली आहे. त्यानंतर चॅप्टर वाईज टेस्ट, एमसीक्यू टेस्ट असतील किंवा क्वेश्चन आन्सर आपण तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. जे जसे तुम्हाला बोर्डात लिहायचे आहेत पॉइंट वाईज, त्या पॉइंट वाईज आपण तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट पण दिलेल्या आहेत. त्यानंतर नोट्स अवेलेबल करून दिले आहेत. तुम्हाला गाईड वाचण्याची गरज नाही. आता मला तुम्ही सांगा, एका दिवसात तुम्हाला आता सायन्स सारख्या ठिकाणी एकाच दिवसाचा गॅप आहे, एका दिवसात पूर्ण तुम्ही गाईड वाचून काढू शकता का, काय वाचू काय नको असं तुमचं होईल. आपण 4-4, 5-5 पानाच्या नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजेच काय 4-5 पानात तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. म्हणजे एका चॅप्टरचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. दुसरा चॅप्टर घ्या, त्याची 4 पानं वाचा. अशी तुम्ही फक्त 30 ते 35 पानामध्ये पूर्णपणे चॅप्टर सगळा अख्खं पुस्तक कव्हर अप करू शकता. अशा प्रकारचे आपण तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. त्यानंतर रिव्हिजन म्हणजेच काय, तुम्ही लेक्चर बघा, हे जे रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर आहेत, तुम्ही हार्डली एकाच दिवसात तुम्ही सगळे लेक्चर जर व्यवस्थित बसला तर 7 ते 8 तासात तुम्ही पूर्ण लेक्चर सिरीज बघू शकता पूर्ण टॉपिकची. त्यानंतर लाईव्ह सेशन घेतो आपण महिन्यातनं एक वेळेस. आता तुमच्या साधारण तुम्ही आजपासून जॉईन केला तर 2 लाईव्ह सेशन्स होतील आणि ह्या कोर्सची व्हॅलिडिटी साधारणतः 1 वर्ष आहे. पण तुम्हाला फक्त 3 ते 4 महिने तुम्हाला याची व्हॅलिडिटी भेटणार आहे आतापासून जॉईन केलं तर. त्यानंतर ह्यामध्ये आपण कोणकोणते सब्जेक्ट घेतो जे तुम्हाला खूप कठीण होतात. पहिला म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री, हे 2 तुम्हाला जे कठीण होतात प्रश्न किंवा जे सब्जेक्ट कठीण होतात ते आपण घेतलेत. त्यानंतर सायन्स 1, सायन्स 2, त्यानंतर इंग्लिशचं ग्रामर, हे जे तुम्हाला जे कठीण आहेत ते आपण ह्या कोर्समध्ये घेतलेले आहेत. तर तुम्ही सांगा ह्या कोर्सची किंमत किती असेल, अंदाज लावा. 15,000, 20,000, 8,000, 7,000 किती असेल. तर आपण ह्या कोर्सची फी ठेवलेली होती बघा, किती, 9,999. वेळ कमी आहे, 70 दिवस बाकी आहेत. मुलांनी भरपूर सारे क्लासेस लावले आहेत. सगळ्या खूप जणांची फरमाईश होती, सर फी थोडी कमी करा, फी थोडी कमी करा. तर आपण फी ह्या वर्षीसाठी मुलांना ठेवलेली आहे बघा, फक्त आणि फक्त 2,499 रुपये. किती आहे, 2,499 रुपये. एकदाच तुम्ही घ्यायचं, एकदा पैसे भरले की तुम्हाला हे तिन्ही सब्जेक्टचा अभ्यास करता येणार आहे. जे 3 मेन टॉपिक आहेत, जे 3 मेन सब्जेक्ट आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता. बघा कुठे भेटणार आहे. जर तुम्हाला प्ले स्टोअरवर काही प्रॉब्लेम आला शोधायला तर तुम्ही हा QR कोड स्कॅन करा आणि डायरेक्ट ए स्क्वेअर मॅथमॅटिक्स हे तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं पाहिजे. हा 94229090 हा नंबर माझा आहे. हा नंबर मॅथच्या सरांचा आहे. भरपूर सारे मुली जॉईन आहेत. मुलांना माहिती पण आहे आपण जे शिकवलं सामायिक परीक्षेत किती पर्सेंट मध्ये आली, 95+ पर्सेंट सुद्धा मुलांनी भरपूर साऱ्या घेतलेले आहेत.
त्यानंतर आता काही यशासाठी तुम्हाला 5 सुवर्ण नियम काय आहे, यशासाठी 5 सुवर्ण नियम, जे टॉपर्स असतात, जे कोणते नियम लागू करतात आपल्या जीवनात किंवा अभ्यास करताना, ते आपण तुम्हाला सगळं सर्च करून वगैरे तुम्हाला सांगितलेले आहे. पहिला आहे नियमित अभ्यास केला पाहिजे. सुट्टी घेताच नाही तुम्ही. राहिले 70 दिवस आहेत ना, तुम्हाला पुढे 70 दिवसानंतर पुढे तुम्हाला 1-1.5 महिना तुम्हाला मस्तपैकी मजा मारायला सुट्टी असणार आहे. तुम्ही आतापासून कोणी खेळायला जाऊ नका, संध्याकाळी जाऊच नका. शनिवार रविवार भेटतो तेव्हा खेळा. आता भरपूर सारे मुलांचे क्रिकेट मॅचेस असतील, बरोबर, तुमचे सप्ताह क्रिकेट सप्ताह चालू असेल, गॅदरिंग असेल, हे सगळं येत जातं. पण तुम्ही एकही दिवस सुट्टी घेता कामा नये. ओके, दररोज किमान 3 तास तरी सातत्याने अभ्यास केला पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं तसं 1 तास बसलो, 10 मिनिटं गॅप घेतली, पुन्हा 1 तास बसा. नाहीतर 1 तासात मी 15 वेळा उठतो आणि 1 तास माझा भरून काढतो, तशाने तुमचा अभ्यास होणार नाही. ज्यांना 70 मार्क पडले ते डायरेक्ट 71, 72 किंवा 65 मार्कवरच येणार आहेत. त्यामुळे 3 तास तुम्ही प्रॉपर अभ्यास करा. 70 मार्कचे 90% मार्क्स आम्ही करून देऊ. कोर्स जॉईन करा, तुमचे 90% मार्क्स आमच्याकडे आहेत. त्यानंतर एक दिवस जर तुम्ही साधारण सुट्टी घेतली, एक दिवस मी आजारी पडलो, एक दिवस मी खेळायला गेलो, तर तुम्ही 2 दिवस मागे पडाल, याची तुम्ही कल्पना घेतली पाहिजे. एक दिवस खेळलो, शरीर दमलं, दुसरा दिवस आराम केला, म्हणजेच काय झालं, तुम्ही 2 दिवस मागे पडला. मामाच्या घरी गेलो, आत्याच्या घरी गेलो, पूजा होती, लग्न होतं, सगळं बाजूला ठेवा. हे 70 दिवस. त्यानंतर दुसरा नियम आहे आपला, मोठे विषय तुम्ही रोटेशन मध्ये केले पाहिजेत. जसं आपण सांगितलं, सायन्स 1 आता घेतलं आणि सायन्स 2 संध्याकाळी घेतलं, असा अभ्यास करता नाही, किंवा मॅथ्स 1 आणि सायन्स एकत्र घेतलं नाही. तुम्ही मॅथ्स करा, जिओग्राफी करा, त्याच्यासोबत इंग्लिश करा तुम्ही सायन्स 2 सोबत. जसं तुम्हाला आवडेल, जे सोपे तुम्हाला विषय वाटतील तसं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कोणाला सायन्स खूप सोपं होतं, कोणाला सायन्स खूप कठीण होतं, त्यांनी स्वतःच्या रोटेशन नुसार अभ्यास केला पाहिजे. बघा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यासारखं तुम्ही रोटेशन करत राहिलं पाहिजे. त्यानंतर एकाच विषयात अडकू नका. मला सायन्सचं पिरियोडिक टेबल समजतच नाही, मी 10 दिवस अभ्यास करतो नाही, एकाच विषयात अडकू नका. काही अडचण आली सायन्स बद्दल तुम्ही मला विचारू शकता, मॅथ्स बद्दल आली तुम्ही सागर सरांना विचारू शकता. जर तुम्ही कोर्स घेतला तर तुम्हाला अडचण येणारच नाही, याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. जरी अडचण आली तुम्ही डायरेक्टली फोन किंवा मेसेज आम्हाला करू शकता. बघा, जर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे एकाच विषयात अडकला, पिरियोडिक टेबल मला येतच नाही, कार्बन कंपाऊंड येतच नाही, तुमचा इतिहास सारखा विषय मागे राहील, तुमचा गणित सारखा विषय मागे राहील. त्यामुळे प्रत्येक दिवसाला किंवा प्रत्येक टॉपिकला किती वेळ मी अभ्यास केला पाहिजे, ही तुमची आतापासनं तयारी असली पाहिजे किंवा प्लॅन असला पाहिजे. प्लॅन नुसार करा, तुम्हाला मार्क येऊन जातील. तिसरा पॉइंट आहे आपला, 50% वेळ तुम्ही लेखनासाठी दिला पाहिजे. मी वाचतोय पुस्तक, खूप वाचतोय, पण मला लिहिताच येत नाही. प्रश्न आला की ब्लँक होतो, कुठून सुरुवात करू, असं भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं होतं. म्हणजेच काय, तुम्ही आता भरपूर सारा प्रत्येकाने सामाईपर्यंत अभ्यास केला, मिड टर्म पर्यंत, जे उरलेले शेवटचे सब्जेक्ट आहेत किंवा जे उरलेले टॉपिक्स आहेत, साधारणतः मी सायन्सचं बोलायला गेलो तर सायन्सचे जे तुमच्या आजूबाजूला आहेत, ते घडलेले आहे, तेच तुम्हाला तिकडे आन्सर मध्ये लिहायचं आहे. कोर टॉपिक कोणचा आहे, जो मिड टर्म पर्यंत आहे तो तुम्ही व्यवस्थित केला. तुम्ही जो लास्टला आहे तो तुम्ही व्यवस्थित तुमच्या मनाने सुद्धा त्याचे आन्सर लिहू शकता. म्हणजेच काय, तुम्हाला लेखी परीक्षा आहे हे माहिती पाहिजे. प्रत्येकाला माहिती आहे मला लिहायला काय अडचण येते, कुठचा पॉइंट अडचण होतो, म्हणून तुम्ही इकडे लेखनासाठी वेळ दिला पाहिजे. वेळ म्हणजेच काय, मॅथ्स असेल फॉर्म्युले लिहून काढा, त्यानंतर दीर्घ उत्तरे लिहून काढा, सायन्सची सायंटिफिक रिझन असतील, प्रूव्ह करणं असेल, ह्यासारख्या गोष्टी असेल, तुम्ही इकडे उत्तरं लिहून काढली पाहिजेत. त्यानंतर उदाहरणे सोडली पाहिजेत. मॅथ्स नाही तर मी वाचतोय, मोठे लोक सांगतात, तुमचे आई बाबा सांगणार गणित वाचतोय काय, गणित तुम्ही लिहिली पाहिजे, गणित तुम्ही सॉल्व्ह केली पाहिजे. नाहीतर गाईड घेतलं, हा हे असं आहे, ही स्टेप अशी आहे, तशी आहे, तशी आहे, मी केली. पण जेव्हा परीक्षा येते तेव्हा पहिली स्टेप आठवते, पुढे काय केलं हेच आठवत नाही. का आठवत नाही, कारण तुम्ही तेव्हा प्रॅक्टिस केली नाही. म्हणून सूत्र लिहिणं, उदाहरणं सोडवणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे, तुमचे मार्क्स वाढण्यासाठी. कोणाला 56% असतील, कोणाला 76% असेल, कोणाला 90% असतील, प्रत्येकाला मेंदूतलेलं आहे. प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपण कुठे चुकतो. ही चुकी मी 6 माही परीक्षेत केली, ही चुकी मी मिड टर्म मध्ये केली, ती मी पुढे मेन परीक्षेत करता नाही. प्रत्येकाला सायन्स घ्यावं असं वाटतं, पण काही लोकांना मार्ग पडत नाही, ते चुकून आर्ट्स कडे जातात, पुढे लाईफ त्यांची खराब होते, अशा काही गोष्टी होतात. त्यामुळे प्रत्येकाने 90+ जाण्याची तयारी असली
पाहिजे आणि ठेवली पाहिजे मनात. नाहीतर मला सामायिक 35% पडले, 56% पडले, 60% पडले, 90% कसे पडणार? कोणीही डिमोटिवेट होऊ नये. बघा, हाताने जेव्हा तुम्ही लिहून काढता उत्तर, ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं. हे 3 पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चौथा पॉईंट आपण सांगितला आहे, दररोज 30 मिनिटे पुनरावलोकन करा. जसं आपण तुम्हाला सांगितलं, पुनरावलोकन म्हणजे काय? आज मी शाळेत काय शिकलो, आज मी घरी बसून काय शिकलो, मी अभ्यास काय केला, त्याचं तुम्ही पुनरावलोकन केलं पाहिजे. बघा, रिव्हिजन नसेल, तुम्ही आता मला सांगा, ग्रॅव्हिटेशनचे फॉर्म्युले प्रत्येकाला माहिती आहेत का? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मुलांना प्रत्येकाला माहिती असणार आहे. ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला, रिव्हिजन केली, त्यांना माहिती असणार आहे. बाकीचे नाही तर कार्बन कंपाऊंड कडे चालले, पुढच्या चॅप्टर मध्ये चालले, पुढचं पार्ट मागचं सपाट, असं भरपूर मुलांचं होतं. काय शिकलो मी, पिरियड्स किती होते, ग्रुप्स किती होते, हॅलोजन्स ग्रुप कोणता, अल्कलाइन ग्रुप कोणता, मेटल कुठे, नॉन मेटल कुठे, माहितच नाही पुरांना, कारण मी रट्टा मारलेला तेव्हा. त्यासाठी तुम्ही जे काही शिकलं त्याची रिव्हिजन असणं खूप महत्वाची आहे. बघा, 3 दिवसात तुम्ही विसरता. तुम्ही आज मी एक फॉर्म्युला सांगितला, तुम्ही 3 दिवसात विसरून जाणार. त्यामुळे 3 दिवसानंतर तुम्ही लगेच तो रिकॉल केला पाहिजे. मी परवाच्या दिवशी काय शिकलो, 15 मिनिटात सगळं बघितलं पाहिजे. अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. म्हणून रोज 30 मिनिटे तुम्ही जुनी पुनरावृत्ती केली पाहिजे. जरी तुम्ही आता कार्बन कंपाऊंड कडे जासाल, तरी तुम्हाला पिरियोडिक टेबल बद्दल माहिती पाहिजे, केमिकल रिएक्शन्स बद्दल माहिती पाहिजे. म्हणजेच तुम्ही पुढचं पाठ मागचं सपाट नको. इयत्ता 9वी पर्यंत कसं होतं, सामायिक परीक्षा झाली, चला पहिले 5 चॅप्टर नको. आता तुम्हाला पहिला चॅप्टर महत्वाचा आहे, तेवढाच 7वा चॅप्टर आहे, तेवढाच 10वा चॅप्टर महत्वाचा आहे. म्हणजेच पूर्णपणे बुक तुम्हाला महत्वाचं असणार आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे रिव्हिजन ही मस्ट आहे. चौथा पॉइंट बघा, आणि 5वा पॉइंट, शेवटचा पॉइंट, स्वतःची छोटी चाचणी घ्या. शनिवार रविवार काढा तुम्ही. प्रत्येक दिवशी तुम्ही 5 MCQ केले पाहिजेत. एक चॅप्टर घ्या, 5 MCQ करा. सायन्सचा एक चॅप्टर घ्या, त्याच्यातले 5 इम्पॉर्टंट MCQ करा. कोणतेही नाही जमले, जे धड्याखालचे MCQ आहेत ते तुम्ही पाठ करा, ते तुम्ही त्याची रिव्हिजन करा, किंवा 2 शॉर्ट क्वेश्चन लिहा किंवा वाचा, व्यवस्थित वाचा, खूप लक्षपूर्वक वाचा. जर परीक्षेत आला तर चुकताच नाही, तुम्ही एकदम खुश झालं पाहिजे, अरे हा प्रश्न मी खूपदा रिव्हिजन केली, असं तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे शॉर्ट क्वेश्चन महत्वाचे आहेत. आणि दिवसातनं एक तरी तुम्ही आतापासून लॉंग क्वेश्चनची तयारी केली पाहिजे. आता पिरियोडिक टेबल आहे, कोणता प्रश्न भरपूर वेळा परीक्षेत विचारलेला आहे त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे दिवसातनं एक तरी क्वेश्चन तुम्ही लॉंग क्वेश्चनचा अभ्यास केला पाहिजे. बघा, यामुळे बोर्डाच्या पॅटर्नची तुम्हाला सवय लागून जाते. त्यानंतरचा पॉइंट आहे बघा, लास्ट, जे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल करायला, तर तुम्हाला 70 दिवसाची दुसरी स्ट्रॅटेजी सांगतो. ती म्हणजेच काय, 0 दिवसापासून, आतापासून सुरुवात करा. आत्ता बसल्यापासून सुरुवात करा. पहिले 10 दिवस, 10 दिवसाचा तुम्ही प्लॅन करा. म्हणजेच किती स्लॉट होतील? 7 स्लॉट होतील. 70 दिवस, 70 भागिले 10 म्हणजे 7 स्लॉट तुमचे झाले. प्रत्येक 10 दिवसाचं छोटे छोटे तुम्ही टार्गेट बनवा. 10 दिवसात मी सायन्स एवढे चॅप्टर करणार आहे, पहिले 3 चॅप्टर करणार आहेत, मॅथचे 2 चॅप्टर करणार आहेत, इतिहासचे 2 चॅप्टर करणार आहे. असं 10 दिवसाचं तुमचं छोटे छोटे टार्गेट पाहिजे. त्यानंतर यामुळे मोटिवेशन आणि स्पीड दोन्ही वाढतात. कसं, जर तुम्हाला समजलं 10 दिवसामध्ये सायन्सचे 3 चॅप्टर झालेत, म्हणजे आता राहिले 7 चॅप्टर सायन्स पार्ट 1 चे. इतिहासचे मी 2 केले, राहिले थोडे चॅप्टर. परत भूगोलचे 1 चॅप्टर केला, राहिले छोटे चॅप्टर. असं तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, तुम्हाला वाटेल आता माझा सिलेबस कंप्लीट व्हायला आलाय, रिव्हिजन माझी होऊ शकते. त्यानंतर एक मिनी सायकल मध्ये, आता तुम्ही 10 दिवसाचा गॅप घेतलाय, त्या 10 दिवसाची मिनी सायकल तयार केली 10 दिवसामध्ये. त्यामध्ये 6 दिवस तुम्ही अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, जे जे तुमच्याकडे आहे ते वाचलं पाहिजे. 2 दिवस प्रॅक्टिस केली पाहिजे. पुन्हा काही डायग्राम्स असतील, फॉर्म्युले असतील, काही तारखा असतील, याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि शेवटचे 2 दिवस आहेत जे तुम्ही टोटल 8 दिवसात केलंय. लक्षात ठेवा, हुशार मुलं काय करतात, जे तुम्ही 8 दिवसात केलंय ते तुम्हाला पुन्हा 2 दिवसामध्ये कव्हर अप करता आलं पाहिजे. हे 2 दिवसात तुमची रिव्हिजन साठी असली पाहिजे. समजलं काय आहे? 10 दिवसाचे छोटे छोटे सायकल्स तयार करा आणि असा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि त्यानंतर शेवटचं महत्वाचं म्हणजे बोर्ड प्रेझेंटेशन प्रॅक्टिस. म्हणजेच काय, बोर्डाच्या परीक्षेत पेपरमध्ये काय आवश्यक आहे, एक्झामिनर कशावर तुमचे मार्क देतो, हे तुम्हाला इकडे सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट बघा, डायग्राम्स तुमचे नीट आणि क्लिअर पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. स्पेलिंग डायग्रामची व्यवस्थित पाहिजे आणि हायलाइटेड असलं पाहिजे. नेमिंग व्यवस्थित त्याची पाहिजे. त्यानंतर जॉग्राफी असेल,
मॅथ्स व्यवस्थित पाहिजेत, त्यानंतर तुमचं हँडरायटिंग, प्रत्येकाचं हँडरायटिंग सुंदरच असेल असं नाही, पण एक्झामिनरला समजलं पाहिजे. नाहीतर मी काहीतरी असं असं लिहितोय, बघा मी असं असं काहीतरी लिहितोय आणि एक्झामिनरला सांगतो तपास म्हणून, एक्झामिनर मार्क देणार का? तर नाही. म्हणजे हँड रायटिंग थोडं तरी चांगलं काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्याबरोबर तुमचा स्पीड पण असला पाहिजे. जर नाहीतर मी परीक्षेत मोत्याचे दाणे काढायला गेलो आणि हळू 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 लिहितो, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमचा स्पीड पण चांगला पाहिजे. आणि मेन म्हणजे जे आपण आपल्या ऍपवर तुम्हाला दिलं आहे, पॉइंट्स फॉर्मॅट तुमचा व्यवस्थित पाहिजे. आन्सर कसं असलं पाहिजे. आता मुलं शिकतायत आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आता सगळे चॅप्टर संपलेले आहेत. मुलांसाठी 2 महिन्यासाठी रिव्हिजन दिलेली आहे. रिव्हिजन लेक्चर सुरू आहेत. म्हणजेच मुलं शिकतायत प्रॉपरली. त्यांना माहिती आहे आपण कसं शिकवतो. शिकवतानाच तुम्हाला पॉइंट वाईज शिकवलं जातं. तुम्ही स्लाइड बघितली, स्क्रीनवर बघितलं, तुम्हाला पॉइंट वाईज प्रत्येक गोष्ट दिलेली असणार आहे. म्हणजेच पॉइंट्स फॉर्मॅट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, तुम्हाला मार्क्स वाढवायचे असतील, तर तुमच्यासाठी एक आपण सगळ्यात स्वस्तामध्ये एक मार्ग दिलेला आहे. 2,500 रुपये भरा आणि तुमचे 15 ते 20% मार्क्स तुम्ही वाढवू शकता. ज्यांना 70% आहेत त्यांना 90% घेऊन जाण्याची जबाबदारी आपली A² मॅथमॅटिक्सची असणार आहे. चला, प्रत्येकाला येणाऱ्या परीक्षेसाठी 20 तारीखच्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू ऑल. थँक्यू. धन्यवाद.